तिलोत्तमा, मला वाटतं तू सावलीला जसं समजून घेतलंस तसंच तारालाही समजून घ्यायला हवंस. तिला शिक्षा देण्याची गरज नव्हती. हे बघ, जे काय झालं ते भैरवीच्या दबावामुळे झालं असणार. यात ताराचा काहीच दोष नाही. ताराचा दोष नाहीये असं कसं म्हणताय तुम्ही? ताराचा खोटेपणा तुम्हाला दिसतच नाहीये का? मला खोटेपणा दिसतोय, पण तो भैरवीचा. आणि ताराला काही बोलता आलं नसणार भैरवी पुढे, म्हणून ती ते खोटं रेटत राहिली. तरी सुद्धा ताराने खोटेपणा हा केलाच आहे, हे कबूल करताय ना? आणि त्याची शिक्षा तिला नक्कीच मिळणार. किती कौतुक होतं आपल्याला सगळ्यांना तिचं. एवढं छान गाते, एवढी मोठी गायिका आहे, अभिमान होता तिचा आपल्याला सगळ्यांना. पण काय झालं शेवटी? तिला कधी असं वाटलं नसेल आपण जरा आपल्या कुटुंबाला विश्वासात घेऊया, त्यांना सगळ्यांना काय ते खरं सांगूया की नाही, मी गायिका नाहीये, ती दुसरी पोरगी गाते. सांगू शकली असते ना आपल्याला, केलं असतं ना माफ तिला आपण. पण नाही, तिने आपल्याला केवळ वेड्यात काढलं. कदाचित तिने असा विचार केला असेल की आपण खरं सांगितलं तर सगळे लोक काय म्हणतील, म्हणून काही बोलली नसेल ती. मग आता काय झालं? तिची हीच भीती खरी ठरली ना. तिलोत्तमा, काही झालं तरी शेवटी आपलीच मुलं आहेत ना. नाही म्हणजे मला मान्य आहे की तिची चूक झाली, पण म्हणून तिला घराबाहेर काढायचं? अशी शिक्षा नको द्यायला तिला. मला वाटतं तिला तिची चूक सुधारण्याची संधी मिळायला हवी. इथे तारा चुकलीये हे तुम्हाला कळतंय ना, मग मी चुकले असं का बोलताय तुम्ही माझ्याशी? अगं नाही प्लीज, मला या विषयावरती आणखीन पुढे काहीच बोलायचं नाहीये. माझा निर्णय फायनल आहे. आता यापुढे मला फक्त 3च सून आहे. त्यातली एक सून कुठे गायब झाली कोणास ठाऊक. तुम्हाला माहिती आहे ऐश्वर्या कुठे येते? ऐश्वर्या नाही. काय झालं सावली? माझ्या मनावरचं इतक्या वर्षांचं ओझं आता कायमचं उतरलंय. खूप हलकं हलकं वाटतंय मला. आणि मला खूप जड जड वाटतंय. का? माझ्या छातीवर जे ओझं ठेवलंय तू त्याने. हा, सॉरी सॉरी. आयुष्यात कुठे थांबायचं हे माणसाला जर कळलं ना, की अशी पश्चातापाची वेळ येत नाही. भैरवी वजेवर हा नियम लागू होत नसतो. हे नियम त्यांच्यासाठी आहे ज्यांना थांबायचंय, पश्चाताप करायचंय. पण भैरवी वजे न थांबते न हरते. सुंभ जळाला पण पीळ काही गेला नाही. आवरा आता तरी. काय काम होतं? कशासाठी आलात? त्या दिवशी माझा एवढा अपमान करून, पाण उतारा करून मन नाही भरलं का? हा? अच्छा, की हे बघायला आलात? एवढं सगळं झाल्यानंतर भैरवी वजे जिवंत आहे की? हे बघ भैरवी. अरे बापरे, एकदम एकेरी. हो, काय माणसाची वेळ आणि त्याची पात्रता बघून बोलतो मी. ऐक, कधी ना कधी हे घडणारच होतं, ते घडलं आणि याची कल्पना तुला होतीच.
मी तुला इथे हे सांगायला आलोय, जे काही घडलंय त्यात सावलीचा काहीही संबंध नाही. त्या बिचारीला ह्या संदर्भात काही माहितीही नाही आणि तसंच तारालाही जे काही झालं याची कल्पना नाहीये. त्यामुळे त्या दोघींबद्दल मनात काहीही ठेवू नको. माहितीये, सगळं सगळं माहितीये. मी होते ना तिथे प्रत्यक्ष सगळं बघायला. तेव्हा कुणी काय केलंय, कसं केलंय हे सगळं बघितलंय मी. पण मला एक सांगा, हे सगळं करून काय मिळालं तुम्हाला? हे मी काहीही केलेलं नाहीये, हे घडत गेलंय. घडत गेलंय, घडत गेलंय. खोटं बोलताय तुम्ही, साफ खोटं. तुम्हाला काय वाटलं? मला काहीच कळत नाहीये. सगळं लक्षात आलंय माझ्या. त्या दिवशी तुम्ही फोन करून मुद्दाम माझ्याकडून सावलीच्या घरच्यांवर असलेल्या कर्जाचा हिशोब घेतला. तारा गायला तयार नव्हती, पण तिला बरोबर तयार केलं तुम्ही. आणि तेही त्या पळपुट्या सुमंतच्या मदतीने. हो ना? काय वाटलं तुम्हाला मला हे सगळं काही कळणार नाही? हे कोणी सांगितलं तुम्हाला? कोणी सांगायची काही गरज नाहीये. सगळं सगळं कळतंय मला. हे सगळं घडलंय ना तेव्हापासून सतत विचारांचं चक्र चालू आहे डोक्यात. बरोबर सगळे धागे एकमेकांना जुळून येत. या सगळ्यात सारंगचा काही हात असेल असं नाही मला वाटत. हे सगळं कारस्थान तुमचं आणि त्या सुमंतचं आहे. त्याला हाताशी घेऊन तुम्ही हा सगळा प्लॅन केला ना. सगळं कळतंय. इतकं सगळं होऊन सुद्धा तुला काही कळत नाहीये. आलं लक्षात? काय मिळवलंस तू एवढं सगळं करून? आता तरी जागेवर ये, नाही तर तोंडावर पडशील. आयुष्यात नवरा आधीच गमावून बसलीस, त्यात एकुलती एक मुलगी आता सोडून गेलीये. एकटी पडलीस तू. बस बस. मला तत्वज्ञान शिकवणं ना बंद कर. माझ्या एकुलत्या एक लेकीला माझ्यापासून तोडलंस ना तू. मग आता बघ, नाही या भैरवी वजने तुला नाक घासायला लावलं ना तिच्या पायावर, तर नाव नाही सांगणार. भैरवी वजे. माझं चुकलं, मी तुला समजावायला आलो. देवा, भैरवी वजनवर बारीक लक्ष ठेवा.